गाईस, परत एकदा पुन्हा एकदा आपल्या एक मातेच्याच मंदिरात पुन्हा एकदा स्वागत. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आज आपण करणार आहोत एक नवीन इश्यू. आपण मातेची परिसराची सर्व साफसफाई करून घेऊन मस्तपैकी एकदम टकाटक मंदिर बनवूया. पाहू शकता इतकी घाण आहे इथे. जास्त करून कोणी येतच नाही आणि आमच्या गावची पोरं तर अजिबात इकडे येत नाही. कोणाला म्हटलं ग्रुपने चला तर ग्रुपनी पण यायला मागत नाही. चला बाय द वे आपण स्वतः करूया. आणि थोडा इकडे तिकडे परिसर, इकडे सगळा कचरा पडलेला आहे तरी आपण स्वतः करू. आपली तेवढी देवाची सेवा होईल आणि जेणेकरून आपल्याला पण आनंद होईल. आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे काय आहे माहीत आहे, इथे फुले नव्हती आणि तिथे एक जास्वंदीचं झाड लावलं होतं मी आणि ह्या तगराचा. हे बघा तगर, त्याला पाणी टाकून टाकून आता फुलं यायला लागलेत. खूप बरं वाटतं की एखादं झाड आपण जगवलं आणि त्याच्यावर फुलं देतात. देवासाठी ते यूज करायला होत आहेत आपल्याला. आणि एक आनंदाचं झाड आहे. थोडं त्याला पाणी टाकावं लागेल, बाकी काही नाही. आणि चला तर आपण साफसफाई करून नंतर पूजन वगैरे करणार. त्याच्यानंतर सगळा परिसर तुम्हाला व्यवस्थित अजून एकदा आमच्या मातेचं दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो. भरपूर जाळे अशा लागलेल्या आहेत. सर्व जाळेवेळे आपण अशा प्रकारे, तुम्हाला माहीत आहे की नाही, कधी गावाला काम केलं असलं तर तुम्हाला नक्की माहीत आहे. अशा प्रकारे जाळेवेळे झाडू तत्पूर्वी मंदिराची मी साफसफाई करून घेतो. पालखीत तर भरपूर सारा कचरा पडलेला आहे बघा. आपण सर्व काढूया. एकदम छू मध्ये करूया आपण सर्व. एकदम टकाटक इकडे तिकडे फिरण्यापेक्षा थोडं मातेची सेवा पण होऊन जाईल. मस्त एकदम टकाटक पालखी आता चांगली झालेली आहे. अजून परिसर आहे बघा किती कचरा निघाला आहे. अजून आपण काढूया इकडे तिकडे सगळं झाडून. नंतर मित्रांनो भरपूर असा कचरा निघतो आहे. आता एवढं इकडून साफसफाई झाल्यानंतर भरपूर असा कचरा. हे आता आपण कपडे वगैरे साफ करून घेऊ. बघा किती आतमध्ये कचरा आहे. कोण येत नसल्यामुळे अशीच वेगळं वाटतं. आपण भांडे वगैरे व्यवस्थित लावून घेऊ सगळं साफसफाई. आणि हे जुनं आहे ते वाहून देऊया नदीत. आणि पुढे बाहेरची साफसफाई करून बाकी व्हिडिओ नंतर टाकतो. तो व्हिडिओ पण करतो आहे. आणि जेणेकरून तुम्ही पण गावी आल्यावर असंच करा आणि आपल्या गावदेवीच्या मंदिरात थोडी नजर टाकत जा. मी नंतरच आता पूर्ण मंदिर धुवून झाल्यानंतर मस्तपैकी पूजा केल्यानंतर तुम्हाला मी पुढची व्हिडिओ स्टार्ट करेन. आता थोडं काम करतो आहे, समजून घ्या तुम्ही पण. आणि एकटाच असल्यामुळे व्हिडिओ थोडा मी एकटाच बनवतो. आणि नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन दाबायला विसरू नका. नवीन जेणेकरून असे ना, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील. आणि मी बरेच असे ठिकाणी जाऊन येत असतो. असे नवीन ठिकाणी असतात आणि अनेक कार्यक्रमात मी हजर असतो. त्यामुळे नवीन परंपरा काय असतील आणि काय सेवेस असेल ते तुमच्यासमोर ठेवेन. परत एकदा नंतर काढतो आता व्हिडिओ.